Hello students, welcome to Abhilaw where law is simplified. This is your Professor Dr. Ambarish R. Patnigire, and retired Additional Civil Commissioner and Director of English School of Law. Once again we have come with a new video on election. मित्रांनो पुन्हा एकदा मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि तो म्हणजे निवडणुकीचा दिवस संपल्यानंतर महत्त्वाचे जे फॉर्म्स आहेत निवडणुकीच्या दिवशी जे भरायचे त्या फॉर्म्स विषयी मी आपल्याला माहिती देणार आहे. फार महत्त्वाचे फॉर्म्स आहेत आणि हे फॉर्म अनेक प्रिसाइडिंग ऑफिसरला भरता येत नाही. मी तुम्हाला सांगतो ट्रेनिंगच्या टायमाला देखील हे फॉर्म वाटले जातात जेणेकरून आपल्याला फॉर्म भरता आला पाहिजे, परंतु आपण ट्रेनिंगच्या टायमाला व्यवस्थित काळजी घेत नाही, मग आपल्याला तो फॉर्म भरता येत नाही आणि फॉर्म चुकीचा भरला तर आपलं जे मतदान साहित्य आहे ते जमा होत नाही आणि आपल्याला विनाकारण उशीर लागतो. हे जे फॉर्म्स आहेत ते फार महत्त्वाचे आहेत कारण की याच्यातला एक फॉर्म जो आहे 17C हा काउंटिंगच्या टायमाला उघडला जातो आणि या फॉर्मवरती बेसिकली काउंटिंग डिपेंड राहते. तर आपण हे तिन्ही फॉर्म बघून घेऊया. चला मित्रांनो आपण 17A बघू. 17A जो फॉर्म आहे हा वोटर रजिस्टरचा फॉर्म आहे. वोटर रजिस्टर म्हणजे काय, जसं मी तुम्हाला आपल्याला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, मतदानाच्या दिवशी 3 मतदान अधिकारी असतात, 1 2 3. पहिला जो मतदान अधिकारी असतो त्याच्याकडे मार्क कॉपी असते आणि दुसऱ्याकडे मतदार नोंदणी रजिस्टर असतं म्हणजे फॉर्म नंबर 17 असतं. ह्याला म्हणतात वोटर्स रजिस्टर. हा इलेक्शनचा रूल 49L खाली हा फॉर्म आलेला आहे. चला आपण बघूया हा फॉर्म कसा भरायचा. सर्वांनी नीट लक्ष द्या या फॉर्मकडे. आता पहिले लिहिलेला आहे इलेक्शन टू द हाऊस ऑफ पीपल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ द स्टेट ऑब्लिक युनियन टेरिटरी, तिथे आपल्याला लिहायचं आहे महाराष्ट्र. त्याच्यानंतर फ्रॉम आपली कुठली कॉन्स्टिट्युएन्सी आहे, समजा 151 बेलापूर असेल तर लिहायचं 151 बेलापूर, ऐरोली असेल तर लिहायचं 150 ऐरोली कॉन्स्टिट्युएन्सी. त्याच्यानंतर नेम ऑफ पोलिंग स्टेशन, पोलिंग स्टेशनला एक क्रमांक दिलेला आहे, नाव दिलेलं आहे, ते आपल्याला तिकडे लिहायचं आहे जे आपल्याला माहिती असणार. त्याच्यानंतर पार्ट नंबर, जी मार्क कॉपी आहे त्याच्यावरती पार्ट नंबर लिहिलेला आहे म्हणजे प्रत्येक मतदान केंद्राकरिता एक मतदार यादी असे असते, त्यामुळे मतदार यादीचा भाग क्रमांक जो आहे तो आपल्याला वरती लिहायचा आहे. त्याच्यानंतर आपण रजिस्टरकडे पाहूया. फॉर्म नंबर 17A, जेव्हा मतदार येत असतात तेव्हा त्या मतदारांची नोंद ह्या मतदार यादी मतदार पुस्तकामध्ये घ्यायची आहे, वोटर रजिस्टरमध्ये घ्यायची आहे. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याकडे समजा जर 1500 मतदार असतील आपल्या चिन्हांकित प्रतमध्ये तर आपल्याला इथे सिरियल नंबर टाकावे लागतील 1 2 3 4. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या प्रकारचे मतदार असतात जे मतदान करायला येत असतात. पहिला मतदार म्हणजे जो सर्वसाधारण मतदार, ज्याविषयी मी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, त्याने आला आणि त्याने मतदान करून गेला. दुसरा प्रकारचा मतदार आहे. हे सर्व प्रकारचे मतदार मी तुम्हाला आता सांगतो. पहिला मी फॉर्म 17A सांगत आहे. फॉर्म नंबर 17A मध्ये सिरियल नंबर आपल्याला लिहायचा आहे, त्याच्या बाजूला थोडी जागा आहे तिथे आपल्याला रिमार्क्स लिहिता येतील. त्याच्यानंतर जो मतदार येतो त्याचा मतदार यादीत अनुक्रमांक कुठला आहे तो अनुक्रमांक आपल्याला दुसऱ्या कॉलममध्ये लिहायचा आहे. दुसरा कॉलम जिथे आपला अनुक्रमांक आहे त्याच्या बाजूला जो नंबर लिहायचा आहे तो नंबर त्या मतदाराचा, जो मतदार चिन्हांकित प्रतमध्ये जो त्याचा अनुक्रमांक असेल त्या मतदाराचा तो तिथे लिहायचा. त्याच्यानंतर त्याची सिग्नेचर घ्यायची किंवा थंब इम्प्रेशन घ्यायची. म्हणजे ज्याला सिग्नेचर करता येत नसेल त्याला त्याचा अंगठा घ्यायचा आहे. ह्यासाठी तुम्हाला स्टॅम्प पॅडची आवश्यकता आहे. स्टॅम्प पॅड तुम्हाला दिला गेला असेल तुमच्या मतदानाच्या साहित्यामध्ये, तो तुम्ही पाहून घ्यावा. तर अशा प्रकारे आपल्याला हे लिहायचं आहे. परंतु हा जो रजिस्टर आहे हा रजिस्टर फार महत्त्वाचा आहे कारण की मी आपणाला सांगतो की असे 2 प्रकारचे मतदार आहेत की ज्याची नोंद आपल्याला इथे घ्यावी लागते. उदाहरणार्थ समजा एक मतदार आला आणि त्या मतदाराने आपली ओळख पटवली आणि मतदान अधिकारी 1 पासून तो 2 नंबरकडे आला, त्याने इकडे सिग्नेचर केली म्हणजे 17Aचा फॉर्म भरला, 17च्या वोटर रजिस्टरमध्ये त्याचं अनुक्रमांक नोंदवलं गेलं, त्याची सही घेतली आणि तो 3ऱ्या क्रमांकावर गेला, 3रा मतदान अधिकारीकडे. आता 3रा मतदान अधिकारी त्याने वोटर स्लिप दिली. वोटर स्लिप देत असताना त्यांनी मागच्या जे पोलिंग एजंट आहे त्यांच्याबरोबर काहीतरी चर्चा केली आणि त्या चर्चेनुसार सिक्रेसी बिघडली. सिक्रेसी म्हणजे गुप्त मतदान राहिलं नाही. त्याने सांगितलं मी कुणाला मतदान देणार आहे. जेव्हा
अशा प्रकारचे मतदार येतात ज्याने गुप्त मतदान जे ठेवत नाहीत, तर अशांना आपल्याला अधिकार आहे मतदान केंद्राध्यक्षाला की ते त्यांना वोट देण्यासाठी नकार देऊ शकतात. मग ते त्याला पाठवणार नाहीत, त्याला बाहेर पाठवणार, सांगणार तुम्ही मतदान करू शकत नाही, कारण की काय, तुम्ही गोपनीयतेचा भंग केला. मग अशा टायमाला त्याच्या नावासमोर, त्या सिरियल नंबर समोर आपल्याला लिहायला लागतं. आपल्याला काय लिहायला लागतं की 2 प्रकारे जे मी मतदार तुम्हाला सांगितले की त्यांनी काय केलं, मतदानाची गोपनीयता भंग केली, त्यामुळे त्याला मतदान करण्यास आपण नकार दिला मतदान केंद्राध्यक्षाने. मग तिथे लिहायला लागेल 49A प्रमाणे आपण त्याला मतदान करण्यासाठी नकार दिलेला आहे. कशासाठी लिहायचं, कारण की बघा त्याने 17A मध्ये सही केली परंतु त्याने मतदान केलं नाही. मतदान केलं नसल्या कारणाने आता 17A जो हिशोब आहे, जो तुम्हाला मतदान यंत्रणाच्या अनुसार टॅली करायचा आहे, तो टॅली होणार नाही. का टॅली होणार नाही, कारण की इकडे एक मतदार जास्त झाला, ज्याने नाव नोंदवलं, सही केली, पण तो ॲक्च्युली त्याने मतदान केलं नाही, कारण की तुम्ही त्याला मतदान करायला दिलं नाही, कारण की त्याने गोपनीयतेचा भंग केला. तर आता टोटलमध्ये फरक येणार, म्हणजे मशीनचं टोटल आणि 17A टोटलमध्ये एक संख्याची फरक येईल. 17A मध्ये एकूण मतदार जर 70 असतील तर मशीनमध्ये 69 येणार. माझ्या मते आपल्याला हे समजलं असेल. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचा एक मतदार येतो, तो म्हणजे तो येतो मतदानाला, त्याने पहिला मतदान अधिकारीकडे त्याची ओळख पटवली, तो दुसऱ्याकडे आला, त्याने 17A मध्ये त्याची नोंदणी झाली, त्याने सही पण केली, नंतर तिसऱ्या ठिकाणी आला आणि मला बोलतो आता मला मतदान करायचं नाही. आता जर त्याने सांगितलं मला मतदान करायचं नाही, मतदान केंद्राध्यक्ष त्याला जबरदस्ती करू शकत नाही मतदान करायला. मतदान हा स्वेच्छेचा भाग आहे. त्यामुळे अशा टायमाला काय होईल, तेव्हा पुन्हा मध्ये मतदान करणार नाही. मग आपल्याला त्याच्या सिरियल नंबरच्या शेजारी आपल्याला लिहावं लागेल की 49O प्रमाणे मतदाराने मतदान करण्यास नकार दिला. पहिलाचा जो मतदार होता ज्याला आपण सांगितलं मतदान करू शकत नाही कारण की त्याने गोपनीयतेचा भंग केला, आता दुसरा मतदार म्हणतो आता मला मतदान करायचं नाही. मग अशा टायमाला काय होईल, पुन्हा एकदा 17A मध्ये 1ची संख्या वाढेल. आता 2च्या संख्येने 17A पुढे असणार आणि आपली जी टोटल नंबर ऑफ वोटर्स असतील मशीनमध्ये त्याची 2नी संख्या कमी होईल. म्हणजे जर 72 जर 17A मध्ये असतील तर मशीनच्या टोटलमध्ये ते 70 राहणार. तर आपल्याला आता 17A बद्दल मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक प्रकारचा मतदार येईल, तो 4थ्या प्रकारचा मतदार आहे, तो म्हणजे आता मी टेंडर वोट संदर्भात सांगणार आहे आपल्याला. टेंडर वोट म्हणजे काय, टेंडर वोटला लोक फार घाबरतात, घाबरण्याची काही गरज नाही. एखादा मतदार आला आणि त्यांनी त्याची ओळख पटवली, ओळख पटवत असताना माहिती पडलं की त्या मतदारच्या यादीच्या चिन्हकित प्रतमध्ये त्याच्या नावावर ऑलरेडी खून झालेली आहे. मग जर त्याच्यावर खून झालेले, मी काय म्हणालो, स्त्री असेल तर अंडरलाईन करावं लागेल आणि टिक मारावी लागेल, पुरुष असेल तर फक्त टिक मारायचं आहे. तर आपल्याला टिक आणि अंडरलाईन आणि टिक करून कळेल की पुरुष येऊन गेला का स्त्री येऊन गेली मतदान करायला. त्या नावाखाली जर कुणी ऑलरेडी मतदान केलं असेल तर आपल्याला अडचण निर्माण होईल. मग त्याचं 17A मध्ये नाव नोंदवायचं नाही, त्याचं नाव नोंदवायचं 17B मध्ये. आता आपण 17B बघूया. 17B कसा भरायचा, हा 17Bचा फॉर्म आहे. परत त्याच्यावरती तेच लिहायचं आहे, महाराष्ट्र फ्रॉम 151 बेलापूर कॉन्स्टिट्युएन्सी, पोलिंग स्टेशनचं नाव आणि नंबर, मतदार यादीचा भाग क्रमांक लिहायचा आहे. त्याच्यानंतर इथे सिरियल नंबर लिहायचे 1 2 3 4. आता तुम्हाला मी सांगतो, त्याच्यानंतर जो मतदार आहे त्याचं नाव लिहायचं आहे आणि त्याचा अनुक्रमांक काय मतदार यादीत तो लिहायचा आहे. आणि त्याच्या ठिकाणी 17A मध्ये कुठल्या अनुक्रमांकाचा मतदार नोंद करून गेला ते कॉलम नंबर 3 मध्ये लिहायचं आहे. पुन्हा सांगतो मी, 17A मध्ये जे अनुक्रमांक आहे, ज्या अनुक्रमांकावरती हा मतदार याच्या अगोदर अजून एक व्यक्ती या ठिकाणी मतदान करून गेला तर त्याचं इथे अनुक्रमांक लिहायचा. आणि मग काय करायचंय, त्याची स्वाक्षरी घ्यायची. पण नीट लक्षात घ्या, हे करायच्या अगोदर आपल्याला या मतदाराची ओळख पटविणे फार गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्याकडे एकपेक्षा अधिक पुरावा मागावा लागेल आणि एकपेक्षा अधिक पुरावा मागत असताना आपल्याला कमीत कमी 2 पुरावे बघावे लागतील, 2 ते 3 पुरावे, जेणेकरून आपल्याला खात्री पटली पाहिजे हा जो मतदार आहे हा तोच आहे. मग ह्याचा अर्थ जर हा तोच मतदार असेल तर ह्याच्या अगोदर जो मतदार येऊन गेला ज्याने त्याच्या ठिकाणी मतदान केलेलं आहे म्हणजे तो तोत्या होता
म्हणजे आपल्याला तोत्या पकडता आला नाही. जर तोत्या व्यवस्थित पकडला तर आपल्याला टेंडर्ड बॅलेट पेपर, टेंडर वोट्स आपल्याकडे आपल्या मतदान केंद्रात होणारच नाही. आपण जर व्यवस्थितरित्या कामकाजावर लक्ष दिलं तर असं होत नाही की कुठला तोत्या आला आणि त्याने मतदान करून गेलं. ठीक आहे, आता झालंच आपल्याकडून आणि त्या ठिकाणी कुणीतरी मतदान करूनच गेलेलं आहे, तर आपल्याला 17-20चा फॉर्म भरावा लागेल. त्याचं नाव 17A मध्ये भरायचं नाही. माझ्या मते आपल्याला हे समजलं आहे. आता हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती मतदान यंत्रणाद्वारे मतदान करणार नाही, याला EVM कडे पाठवायचं नाही. मग ह्याचं काय करायचं? आपल्याला बघा, टेंडर्ड बॅलेट पेपर म्हणून बॅलेट पेपर दिलेले असतील. हे बॅलेट पेपर तेच बॅलेट पेपर आहेत जे तुमच्या बॅलेट युनिटवरती छापलेून त्या बटनाच्या शेजारी लिहिलेलं आहे, तेच बॅलेट पेपर आहेत. पण ह्याची तुम्हाला अनुक्रमांक आहेत, ते अनुक्रमांक तुम्हाला दिले असतील. याच्यावरती त्याच्यावर मागे त्याची सिग्नेचर घ्यायची, त्याला बॅलेट पेपर इश्यू करायचा, त्याच्यावरती त्याचं सिरियल नंबर हे नाव लिहायचं, जी आपल्याकडे स्लिप राहणार त्याच्यावरती, आणि त्याला बॅलेट पेपर द्यायचा. बॅलेट पेपर दिल्यानंतर बाणफुल्लीचा शिक्का त्याला द्यायला विसरायचा नाही. म्हणजे जो स्वास्तिक मार्कचा जो शिक्का आहे, ज्याला आपण बाणफुलीचा शिक्का म्हणतो, तो शिक्का त्याला द्यायचा आहे. आणि त्या शिक्क्या घेऊन त्याला मतदान केंद्र कक्षामध्ये पाठवायचं. त्याने तो मतदान त्या बॅलेट पेपरवर करेल. बॅलेट पेपर फोल्ड करायला, त्याचा फोल्ड कसा करायचा ते पहिला त्याला शिकवायचं. फोल्ड करून मतदान केंद्र अध्यक्षाने त्याला दाखवायचं. त्याच प्रकारे त्याने तो फोल्ड करायचा. फोल्ड केल्यानंतर त्याला एक एन्व्हलप द्यायचं. त्या एन्व्हलपमध्ये ते मतदान टाकायचं, त्याच्यावर सील करायचं आणि त्याच्यावर टेंडर्ड वोटचं जे लिफाफा आहे, लखोटा आहे, त्या लखोट्यामध्ये तो टेंडर वोट टाकायचा, त्याला सील करायचं आणि ते आपल्याकडे ठेवायचं. कारण की टेंडर वोट आपल्याला मशीन बरोबर द्यावं लागेल. ठीक आहे, तर आपल्याला टेंडर वोट पण समजला. आता आपण 17B झाला. अजून एक प्रकारचा मतदार येतो. आता किती प्रकारचे मतदार झाले? एक तर सर्वसाधारणवाला येऊन गेला, त्याच्यानंतर एक असा मतदार आला ज्याने गोपनीयतेचा भंग केला. त्याच्यानंतर अजून एक असा प्रकारचा मतदार आला ज्याने 17A मध्ये रजिस्टरची नोंद घेऊन मतदार रजिस्टरमध्ये त्यांनी नोंद केली. आता बोलतो मला मतदान करायचं नाही. तिसऱ्या प्रकारचा झाला. चौथा प्रकारचा आपल्याला माहिती पडला टेंडर वोटवाला माणूस आला, ज्याच्या ठिकाणी ऑलरेडी एक तोत्या येऊन गेला होता, त्याने मतदान केलं होतं. आता पाचव्या प्रकारच्या मतदाराबद्दल मी सांगतो. तो मतदार असा आहे, जेव्हा तो येतो आणि तेव्हा तो आपला अनुक्रमांकाची चिठ्ठी देतो, आपल्याला माहिती पडतं त्याच्या आपल्या चिन्हांकित मतदार यादीत त्याचा फोटो नाही. फोटो नाही म्हणजे काय? त्याचं नाव ASD लिस्टमध्ये असलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं होतं, ॲबसेंट, शिफ्टेड आणि डेथ अशी एक यादी तुम्हाला तुमच्या चिन्हांकित प्रत बरोबर मतदार यादी बरोबर मिळेल. तर त्याचं नाव त्या अनुक्रमांकावरती असेल, त्या यादीत असणार. जेव्हा अशा प्रकारचा मतदार येतो तेव्हा अशा मतदाराकडून कमीत कमी 2 ते 3 पुरावे चेक करायचे आणि वोटर रजिस्टर जो आहे 17A त्याच्या अनुक्रमांकाच्या बाजूला ASD अशी खूण करायची. तर मी तुम्हाला 5 प्रकारचे मतदार सांगितले. त्यानंतर त्याची रुटीन प्रोसेस तीच राहणार. परंतु जेव्हा जेव्हा ASD येतो तेव्हा वोट चॅलेंज होतात. आता मी तुम्हाला चॅलेंज वोटची प्रक्रिया सांगून टाकतो. चॅलेंज वोटची प्रक्रिया एकदम सोपी आहे. 20 रुपये होते. आता सध्या निवडणूक आयोगाने चॅलेंजसाठी किती पैसे केलेले आहेत मी ते वाचलेलं नाही, क्षमा असावी. परंतु पूर्वी 20 रुपये होते. 20 रुपये म्हणजे काय? एखादा पोलिंग एजंट बोलला की हा तो मतदार नाही. जेव्हा तो पहिला मतदान अधिकारीकडे येतो ओळख पटवायला आणि ओळख पटवत असताना पोलिंग एजंट त्याला चॅलेंज करतो. पोलिंग एजंट चॅलेंज करायच्या वेळेस लक्षात घ्या, पोलिंग एजंट चुका काय करतात? जेव्हा तो ओळख पटवत असतो तेव्हा त्याला चॅलेंज करतात. तेव्हा जर त्याला चॅलेंज केलं ना आणि तेव्हा पटला नाही, त्याला आपल्याला बाहेर पाठवता येतं. परंतु काही पोलिंग एजंट हुशार असतात, ते पहिल्या मतदान अधिकारीकडून त्याला पुढे जायला देतात आणि जेव्हा तो 17A मध्ये मतदाराच्या यादीमध्ये वोटर रजिस्टरमध्ये जेव्हा त्याची नोंद होते आणि तो आता मतदानाला जाणार तिसऱ्या अधिकाऱ्याकडे, त्यावेळेस तो चॅलेंज करतात आणि त्याला तिथे अडवतात आणि मग त्याला प्रिसाइडिंग ऑफिसरकडे नेलं जातं. प्रिसाइडिंग ऑफिसर त्याचे पुरावे चेक करतो. 1, 2 असे पुरावे चेक करतो. त्याला काही प्रश्न विचारतो, तू कुठे राहतो, काय, तुझ्या शेजारी कोण, त्याचं वोटरचं नाव सांग. अशा प्रकारे त्याला ट्विस्टिंग करून आपल्याला माहिती पडतं की काय झालं, अरे हा तर तो त्या निघाला. मग आता जेव्हा तो चॅलेंज करतो तेव्हा पहिलं केंद्राध्यक्षाने काय करायचं,
ते पावती फाडायची 20 रुपयाची, त्याच्याकडून 20 रुपये घ्यायचे पोलिंग एजंटकडून, पावती फाडून त्याला द्यायची. जर मतदान केंद्राध्यक्षाला वाटलं नाही तो मतदार तोच आहे आणि तोच मतदार आहे, तर त्याला वोटिंगला पाठवायचं आणि जे पोलिंग एजंटने 20 रुपये दिले ते जप्त करायचे. परंतु जर पोलिंग एजंटने चॅलेंज केलेलं जर मत असेल तर ते बरोबर चॅलेंज झालं आणि हा मतदार तोट्या निघाला तर त्याला ते 20 रुपये तुम्हाला परत करावे लागतील. आणि ह्या व्यक्तीला पोलिसांचा जो फॉर्म तुम्हाला दिलेला आहे, जो पोलीस स्टेशन ऑफिसरच्या नावाने एक बघा फॉर्म आहे तुमच्याकडे, जो तुमच्या यादीत असेल, तो फॉर्म भरायचा आणि त्या फॉर्म भरून तो जो हवालदार आहे त्या हवालदाराकडे द्यायचा. कारण की स्टेशन ह्याला आपल्याला ताबडतोब बाहेर पाठवता येणार नाही, कारण की मग स्टेशन ऑफिसर जेव्हा राऊंड घेतो तेव्हा तो जो पोलीस अधिकारी आपल्याला नेमलेला आहे तो त्या स्टेशन ऑफिसरला त्या पत्रासोबत देतो. त्या पत्रावरती तुम्हाला डिस्टिंग्विशिंग मार्क मारायचा आहे, मतदान केंद्राध्यक्षाने त्याची स्वाक्षरी करायची आहे, नाव लिहायचं आहे आणि त्या अनुषंगाने त्या मतदाराला काय करायचं, तोत्या म्हणून आपल्याला पाठवायचं आहे. तेव्हा पोलीस स्टेशन काय करेल, त्याला घेऊन जाईल आणि त्याच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता याचा 171 कलम अ अन्वय त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करेल. हा झाला 5व्या प्रकारचा मतदार. आता शेवटचा फॉर्म म्हणजे 17C. हा सर्वात महत्त्वाचा फॉर्म आहे आणि या फॉर्मला आपल्याला भरता आलं पाहिजे. तर हा फॉर्म म्हणजे मतदारांचा हिशोब. याला 2 भाग आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. पण जो भाग आहे हा आपल्याला भरायचा आहे, पार्ट 2 भाग काउंटिंगचा आहे, त्यामुळे आपण टेन्शन घ्यायचं नाही. चला आपण पार्ट 1चा फॉर्म बघू 17C. कारण की अनेक मतदान केंद्राध्यक्ष असतात जे हा फॉर्म चुकीचा भरतात, त्यामुळे काउंटिंगच्या वेळेस गडबड होते. आता तुम्ही जो मतदाराचा हिशोब ह्या 17C मध्ये लिहिणार ते आपण पाहू कसं लिहायचं. त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढच्या अडचणी सांगतो. अनेक मतदान केंद्राध्यक्ष काय चुका करतात बघूया. इथे काय लिहिलेलं आहे, पहिलं काय लिहिलं आहे, इलेक्शन टू द हाऊस ऑफ पीपल एज, म्हणजे इथे पण लिहायचं आहे तुमचा स्टेट लिहायचा आहे महाराष्ट्र. ठीक आहे. फ्रॉम कुठली कॉन्स्टिट्युन्सी आहे, कुठला संघ आहे आपला, ह्याचा 151 असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी आहे तर 151 बेलापूर लिहून टाकायचं कॉन्स्टिट्युन्सी. त्याच्यानंतर पोलिंग स्टेशनचं नाव लिहायचं आहे, त्याचा नंबर लिहायचा आहे. नंबर म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी डिस्टिंग्विशिंग मार्क आहे तो त्याच्यावर मारून टाकायचा. प्रत्येक फॉर्मवरती डिस्टिंग्विशिंग मार्क मारायला विसरायचा नाही, चाहे वो 17A हो का 17B असो का 17C असो, डिस्टिंग्विशिंग मार्क आपल्याला मारायचा. का मारायचा, जेणेकरून हा जो फॉर्म आहे हा कुठल्या मतदान केंद्रातून आलेला आहे ते काउंटिंगच्या टायमाला ओळखता येणं सोपं होईल आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सोपं जातं. त्याच्यानंतर आपला कंट्रोल युनिट कुठला आहे, ठीक आहे, कंट्रोल युनिटचा नंबर लिहायचा आहे, बॅलेट युनिटचा नंबर लिहायचा आहे, व्हीव्हीपॅटचा नंबर लिहायचा आहे. समजलं सर्वांना, इतपत सर्वांना समजलं असेल. त्याच्यानंतर आपल्याकडे जी चिन्हांकित प्रत आहे, या चिन्हांकित प्रतनुसार एकूण मतदारांची संख्या आपल्या मतदान केंद्रावरती किती आहे, म्हणजे टोटल नंबर ऑफ इलेक्टोरल्स असाइन्ड टू द पोलिंग स्टेशन. तर हे आपल्याला संख्या लिहायची. समजा जर आपल्याकडे 835 मतदार आहेत, नीट लक्षात घ्या, आपण काय सांगितलं 835. 835 पैकी एकूण किती लोकांनी मतदान केलं, हे 17A मध्ये जो शेवटचा अनुक्रमांक आहे, ज्या वोटरचा शेवटचा अनुक्रमांक 17A मध्ये जे आपण सिरियल नंबर लिहिले ना, त्याचा शेवटचा सिरियल नंबर हा आपल्याला 2 नंबरच्या अनुक्रमांकावरती लिहायचा आहे. ठीक आहे. मग अशी आपण काय सांगितलं, एक मतदार असा आला ज्याने 49 खाली मतदान करण्यास नकार दिला. जर नकार दिलेला एक मतदार असेल तर तिथे 1 लिहायचा. त्याच्यानंतर 4 नंबरचं बघूया आपण. 4 नंबर काय आहे की बाबा तुम्ही सिक्रेसीमुळे, गोपनीयता त्यांनी पाळली नाही त्या मतदाराने, म्हणून तुम्ही त्याला मतदान करण्यास नकार दिला. अच्छा, जर आपण काय बघितलं होतं मागच्या उदाहरणात, एक असा व्यक्ती बघितला होता, मग 1 तिकडे लिहायचा 3 नंबरच्या साईडला, 1 4 नंबरच्या कॉलममध्ये भरायचा. आता 1 नंबर जो लिहिला आहे, एकूण मतदार जे आपल्या पोलिंग स्टेशनमध्ये आहेत त्याचा काही आपल्याला काडीचा संबंध येत नाही हिशोबाच्या वेळेस. आता काय करायचं, आपण लिहिले 2 नंबरमध्ये एकूण किती मतदार आले, मतदार यादीच्या रजिस्टरमध्ये 17Aच्या रजिस्टरमध्ये किती मतदार आहेत त्याची संख्या आपण लिहिली. आता हे 2 त्याच्यातून आपल्याला वजा करायचे, म्हणजे ते ॲक्च्युअल मतदार असतील ज्याने कंट्रोल युनिटच्या बॅलेट युनिटमध्ये बटन दाबलेलं आहे आणि त्याची नोंद मशीनमध्ये गेलेली आहे. आता बघा 5 नंबर काय आहे, टेस्ट वोट रेकॉर्डेड अंडर रूल 49MA रिक्वायर्ड टू बी डिडक्टेड. हे टेस्ट वोट काय आहेत, हे टेस्ट वोट म्हणजे तुम्ही आता जे पूर्वी मॉक पोलला केले किंवा नवीन मशीन घेतली त्यावेळेस जे टेस्ट वोट केले ते सर्व लिहायचं आहे. शक्यतो हे नाही लिहिलं तरी चालेल, ह्याचा हा काय महत्त्वाचा भाग नाही.
आपला महत्त्वाचा भाग आहे म्हणजे 2, 3 आणि 4, त्याच्यानंतर 6वा बघा, मशीनमध्ये एकूण किती झाले, काय करायचं, टोटल दाबायची कंट्रोल युनिटमध्ये. जेव्हा तुम्ही कंट्रोल युनिटची टोटल दाबणार तिथे एक संख्या येईल, ती संख्या इथे लिहायची. आता हिशोब कसा जुळतो बघा, 6 मध्ये जी संख्या आली तीच तुम्हाला 7 मध्ये पण लिहायची आहे. का लिहायची, 17A मध्ये जी टोटल होती त्याच्यातून 2 लोकांनी मशीनमध्ये मतदान केलं नाही, म्हणजे समजा आपण 835 पकडले, त्याच्यातले 2 लोकांनी केलं नाही, मग 17A मध्ये 835 आहे, तर मशीनमध्ये किती येतील, 833. मग 6 नंबर आणि 7 नंबरमध्ये आपल्याला 833 लिहावे लागतील. ठीक आहे. आता असे काही आहेत का ज्याने टेंडर्ड वोटिंग केलं. टेंडर वोट म्हणजे ज्याच्या जागेवर ऑलरेडी एक मतदार येऊन मतदान करून गेला होता, म्हणजे तो त्या येऊन करून गेला होता. आता असे टेंडर्ड बॅलेट पेपर किती इश्यू केले आपण, त्याची तिथे संख्या लिहायची. मग आपल्याला डिस्पॅच सेंटरमध्ये एकूण किती टेंडर्ड बॅलेट पेपर दिले होते, ठीक आहे, ते लिहायचे. फ्रॉम आणि टू म्हणजे त्याचे सिरियल नंबर लिहायचे, ह्या क्रमांकापासून ह्या क्रमांकापर्यंत आपल्याला मिळालं होतं. त्याच्यानंतर आपण किती असे मतपत्रिका जे टेंडर बॅलेटसाठी यूज केले ते आपण बी मध्ये लिहायचं आहे, कुठल्या अनुक्रमांकापासून कुठल्या अनुक्रमांक. मग अशी आपण सांगितलं एकच लिहिला होता, मग आपण त्या एक मतदार पत्रिका जी त्या माणसाला दिली ती आपल्याला इथे लिहायला लागेल. आणि किती मतपत्रिका आपण टेंडर बॅलेटची आपण परत करत आहोत ते लिहायचं. 10 नंबर आहे अकाउंट ऑफ पेपर सील. आता पेपर सील आपल्याला किती दिले, ठीक आहे, ती टोटल नंबर ऑफ आपल्याकडे किती पेपर सील दिले, त्याची संख्या काय आहे, सिरियल नंबर काय आहे, की कुठला किती वापरले आणि त्याची सिरियल नंबर काय. पेपर सील आपल्याला सांगितलं होतं मी, पिंक पेपर सील आहे ती आपल्याला सिलिंगच्या टायमाला गरजेची आहे, पिंक आणि व्हाईट हे दोन्ही पेपर सील त्या आपल्याला इथे नमूद करायचं आहे, ते पिंक नमूद करायचं आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर सर्व पोलिंग एजंटच्या त्याच्यावर काय करायचे आहेत, सिग्नेचर घ्यायचे आहेत. हा झाला 17C मतदानाचा हिशोबाचा भाग. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्याला एवढंच करायचं आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा बघा अनयूज पेपर सील किती आहेत जे आपल्याला रिटर्निंग ऑफिसरला रिटर्न करायचे, डॅमेज किती झाले त्याचे अनुक्रमांक लिहायचे आहेत. बस नंतर प्रिसाइडिंग ऑफिसरने काय करायचं, सही करायची, डिस्टिंग्विशिंग मार्क मारायचा. आणि हा 17Cचा लिफाफा आपल्याला 17Cचा फॉर्म अनेक भरावे लागतील. जितके पोलिंग एजंट आहेत प्रत्येकाला एक दिलं पाहिजे नियमानुसार. त्यामुळे पोलिंग एजंट मोजून घ्या किती आहेत, तुमच्याकडे 17C किती आले ते मोजा. आणि जर तुमचे 17C कमी असतील तर क्षेत्रीय अधिकारीला पहिलंच सांगा, झोनल ऑफिसरला मला एवढे 17C लागतील. तो काय करेल, तो त्याचे झेरॉक्स काढून तुम्हाला आणून देईल. पण तुम्हाला एकदा लिहिलं आहे त्याच्यानंतर झेरॉक्स करायला जाता तुम्हाला अलाउड नाही. आता आपण लास्ट पार्ट पाहणार आहोत, भाग 2 आहे, मीटिंगचा भाग आहे, आपल्याशी काही संबंध नाही, त्यामुळे मी याच्यावर जास्त भाष्य करणार नाही. तर मी आपल्याला हे 3 महत्त्वाचे फॉर्म आज एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत. हे 3 फॉर्म भरायला चूक करू नका. 17Cचा फॉर्म आपल्याला EVM मशीन बरोबर द्यायचा आहे. ह्या रिसिव्हिंग सेंटरमध्ये हा 17Cचा फॉर्म जो आपण लखोट्यात टाकला, ज्याला आपण सील केला, तो कंट्रोल युनिटच्या जो केस आहे त्या कंट्रोल युनिटच्या केसला ते लोक बांधून ठेवतील, जेणेकरून कंट्रोल युनिट जेव्हा आपण तिथे मतदानाला काढू काउंटिंगला त्याच्याबरोबर 17C सुद्धा येईल. तर मी आपल्याला ही गोष्ट पूर्णपणे एक्सप्लेन केली. महत्त्वाचे फॉर्म माझ्यामध्ये आपल्याला समजले असतील. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक करा, इतर अधिकाऱ्यांबरोबर शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.